एक्सरसाइज 4.7 त्यामधलं क्वेश्चन 12 express the following matrices as the sum of a symmetric and a skew symmetric matrix. Example second. In this matrix contains elements 3, 3, -1, -2, -2, 1, -4, -5 and 2. तर इथे आपल्याला काय एक्सप्रेस करायचं आहे की मॅट्रिक्स म्हणजेच काय तर सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स यांची सम म्हणजे बेरीज. आता ह्या मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट्स हे 9 एलिमेंट्स आहेत. देयर आर 3 rows and 3 columns. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. देयरफॉर ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3/3. 3 rows 3 columns. तर आता इथे आपण हे व्हेरीफाय करू. वी नो दॅट फॉर एनी ए मॅट्रिक्स A plus A dash, A dash means transpose of matrix A. A plus transpose of matrix A is always symmetric matrix and A minus transpose of matrix A is always skew symmetric matrix. तर हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये शिकलेलो आहोत की जर A plus A dash असं जर केलं आपण A plus transpose of A जर केलं तर जो मॅट्रिक्स येईल तो केव्हाही सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो आणि A minus A dash means A minus transpose of A असं जर घेतलं आपण आणि ह्याचं आन्सर जर काढलं तर ते नेहमी स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स येतं. तर ह्याचा इथे आपल्याला उपयोग होणार आहे. तिथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. A इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट A प्लस A डॅश प्लस A मायनस A डॅश. देयरफॉर A इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट A प्लस A डॅश प्लस हाफ A मायनस A डॅश. आता इथे आपल्याला पहिल्यांदा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A घ्यायचा आहे. A आपल्याला माहिती आहे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं इंटरचेंज करायचे कॉलम्स आणि रोज जे आहे त्याचं कॉलम बनवायचं आहे आणि कॉलम जे आहे त्याचा रोज बनवायचा. आता इथे फर्स्ट रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत 3, 3, -1. तर ह्या 3, 3, 1 हा एका रो मधले एलिमेंट्स आहेत. हे आपल्याला ह्याचा कॉलम बनवायचा आहे. मग इथे आपण 3, 3, -1 ह्या रोजला आपण कॉलम केला आहे. 3, 3, -1 सेकंड रो सेकंड कॉलम अँड फोर्थ रो फोर्थ कॉलम. ह्याप्रमाणे आपण हे सगळे एलिमेंट्स लिहिलेत. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. A इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A डॅश इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. तर इथे हे A डॅश इक्वल टू आपण काढलेलं आहे. ह्याचा आपण फक्त काय केलं ट्रान्सपोज घेतलेला आहे म्हणजे इंटरचेंज केलं रोजचे कॉलम कॉलमचे रोज. आता इथे A प्लस A डॅश केले आपण म्हणजे ह्या दोन मॅट्रिसेसची आपण काय केलेली आहे सम केलेली आहे बेरीज केलेली आहे. कोणत्याही मॅट्रिसेसची बेरीज केव्हा होते तर जेव्हा त्यांची ऑर्डर सेम असते म्हणजे बहुतेक स्क्वेअर जे मॅट्रिक्सेस असतात त्यांच्यामध्येच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होतं कारण त्यांची ऑर्डर सेम असते. इथे Aची ऑर्डर काय आहे 3/3. A डॅशची ऑर्डर आहे 3/3. 3 rows 3 columns. त्यामुळे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपण इथे ॲड करायचे फक्त 3 + 3 6. 3 + -2 मीन्स 1. -1 + -4 मीन्स -1 -4 -1 -4 -5. ह्याप्रमाणे आपल्याला इथे ॲडिशन करायचे. -2 + 3 means 1. -2 + -2 means -4. -2 -2 -4. 1 + -5 -4. -4 + -5 -4 -1. -4 -1 -5. -5 + 1 -4. 2 + 2 means 4. तर इथे आपल्याला A + A डॅश हा मॅट्रिक्स मिळालेला आहे. आता A मायनस A डॅश काढायचा आहे. A मायनस A डॅश इक्वल टू आता हे दोन मॅट्रिक्स आपण दिलेत A आणि ट्रान्सपोज ऑफ A आणि ह्यांच्यामध्ये आपल्याला आता मायनस करायचे वजाबाकी करायची. ह्या दोन मॅट्रिसेसची आपल्याला वजाबाकी करायची. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स घ्यायचे मायनस करायचं. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स घेऊन वजाबाकी करायची. 3 - 3 हे दोन एलिमेंट्स कसे आहेत करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहेत. 3 - 3 इक्वल टू 0. 3 मायनस -2 आता इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 3 देयरफॉर 3 + 2 इक्वल टू 5. तर ह्याप्रमाणे आपण सबट्रॅक्शन केलेले दोन मॅट्रिसेसचं आन्सर आहे 0 5 3 -5 0 6 -3 -6 0. इथे बघा ह्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट बघा डायगोनल एलिमेंट हे सगळे 0 0 आहे आणि इथे 5 आहे तर इथे -5 आहे. नंबर सेम आहे फक्त एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. तसंच इथे 3 आहे इथे -3 इथे 6 आहे -6 आहे. तर हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे आणि A + A डॅश A + ट्रान्सपोज ऑफ A केल्यावर आपल्याला जो मॅट्रिक्स मिळतो तो बघा. ह्या मॅट्रिक्सवर डायगोनलवर जे आहेत ते वेगवेगळे नंबर आहेत पण इथे 1 आहे इथे पण 1 आहे सेम नंबर आहे. -5 इथं आहे -5 -4 आहे -4 आहे. तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो सिमेट्रिक मॅट्रिक्स. देयरफॉर A + A डॅश इज सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड A मायनस A डॅश इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण हे A + A डॅश आणि इथे हा A मायनस A डॅश ठेवले आणि त्याला हाफनी मल्टिप्लाय करायचे. हाफ इंटू 6 means 3. हाफ इंटू 1 means हाफ. हाफ इंटू -5
मीन्स -5/2. ह्याप्रमाणे आपण इथे मल्टिप्लाय करून घेतले. तसंच इथे सुद्धा हाफने मल्टिप्लाय केले. 1/2 × 0 0, 1/2 × 5 5/2, 1/2 × 3 3/2. मग A इक्वल टू सिमेट्रिक मॅट्रिक्स प्लस स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे आणि हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. A इज अ सम ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ह्याप्रमाणे आपण इथे आन्सर लिहायचे. A इज अ सम ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स लिहिला आपण जो सिमेट्रिक आहे तो A + A' अँड द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स A - A'. तर ह्याप्रमाणे आपण हा क्वेश्चन सॉल्व केला आहे.